नमस्कार. आज आपण ढाबा स्टाईल पनीर मसाला ग्रेव्ही बनवणार आहोत. तर झटपट होते. त्याच पनीरच्या भाज्या मसाला वगैरे बनवायचा कंटाळा आला असेल तर झटपट आपण ही पनीर भुर्जी बनवू शकतो. ती देखील ग्रेव्हीमध्ये असणारी, जेणेकरून आपल्याला खाताना देखील भाजी खाल्ल्याचंच फील येईल. अशा पद्धतीने बनवत आहोत. तर पनीर कुस्करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एका कढईमध्ये साधारण 2 मोठे चमचे तेल घेतलं. त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. आलं लसूणची पेस्ट या ठिकाणी मी ठेचून घेतलेली आहेत आणि त्यानंतर 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे बारीक छान चॉप करून घेतलेले आहेत. आणि आपल्याला कांदा अर्धा होईपर्यंत, म्हणजे भरपूर असा छानसा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून अजिबात त्याच्यातला कच्चेपणा आपल्याला या भुर्जीला लागला नाही पाहिजे. तर साधारण 6 ते 7 मिनटं झाले. बघू शकता बऱ्यापैकी आपला कांदा छान परतवून झाला आहे. तर या ठिकाणी मी 2 मोठे लाल टोमॅटो घेतलेत आणि अर्धा शिमला मिरची घेतलेली आहेत बारीक करून. ती देखील आपण यामध्ये घालणार आहोत आणि छान असं परतवून घेणार आहोत, जोपर्यंत हा टोमॅटो मऊसूत होत नाही, त्याला छानसं पाणी सुटत नाही. बघू शकता टोमॅटोला देखील पाणी सुटले आणि शिमला मिरची देखील झटपट शिजते. तर अशा पद्धतीने सगळं एकसारखं स्मॅश करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने शिजवून घेणार आहोत आपण. तर आता आपल्याला या भुर्जीसाठी बाइंडिंग छान यायला पाहिजे, ग्रेव्ही छान व्हायला पाहिजे. त्यासाठी 1 चमचा बेसन घालणार आहोत. बेसन घातल्यामुळे ना चव अप्रतिम येते. याआधीही मी सांगितलं आहे, ज्यावेळेस आपल्याला कधी बेसन भाजीमध्ये घालायचं असेल ना, तर तुम्ही छोट्या डब्यामध्ये देखील बेसन छान आधी भाजून ठेवू शकतात. म्हणजे झटपट तुम्हाला 1 चमचा बेसन घातलं की जास्त भाजायची वेळ येत नाही. तर बेसन छान भाजून झाले. त्यानंतर मसाले घालूया. लाल तिखट, धना पावडर घातली, जिरा पावडर घातलेली आहे, त्यानंतर हळद घातली आणि आमचूर पावडर देखील मी टेस्टसाठी थोडीशी घातलेली आहेत. तर सगळे मसाले मिक्स करून घेऊया. आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये आधी हिरवी मिरची जरी घातली ना, तरी मस्त अशी झणझणीत अशी आपली ही भुर्जी तयार होते. मी या ठिकाणी वापरलेली नाही आहे, परंतु तुम्ही घालू शकतात हिरवी मिरची देखील. ज्यावेळेस आपण आलं लसूणची पेस्ट केली त्यामध्येच हिरवी मिरची ठेचून घातली तरी चालेल. तर छानसं तेल सुटलेलं आहे, मसाले फ्राय झाले. आता आपण थोडंसं पाणी घालूया आणि मसाल्याला छान असं एकजीव होण्यासाठी आपण झाकण ठेवून उकळी काढून घेऊया, जेणेकरून मसाले छान असे शिजतील आणि मग नंतर आपल्याला त्यामध्ये पनीर घालता येईल. तर झाकण ठेवून आपण साधारण 2 ते 3 मिनटं आपण छान तेल सुटेपर्यंत ठेवणार आहोत. तर त्याआधी थोडंसं मीठ देखील चवीपुरतं घालून घेऊया. बघू शकता मसाल्यांना देखील छान तेल सुटलेलं आहे आणि छान असं खमंग देखील येत आहे. मसाले चांगले भाजल्याचा आणि बेसनचा देखील तितकाच खमंग वास येत आहे. तर यानंतर या ठिकाणी पनीर घालूया. तर होममेड पनीर आहे, पनीर बनवलेलं होतं मी घरी. तर त्याचीच ही पनीर भुर्जी बनवत आहोत. मस्त लागते. तर आपण यामध्ये सगळं पनीर आधी घालून घेतलेलं आहे. ग्रेव्हीमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे आपण थोडंसं पाणी वाटलं तर आपण नंतर ॲड करू शकतो. त्यावेळेस आपण गरमच पाणी ॲड करणार आहोत. आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल किती पाणी हवं आहे ते. तर थोडंसं पाणी यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा आपण छानसं झाकण ठेवून साधारण 5 ते 7 मिनटं मीडियम फ्लेमवरती छान शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता दिसायला देखील मस्त दिसते. तर या ठिकाणी ना आपली पनीरची भुर्जी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तर आपण यामध्ये थोडासा गरम मसाला घालूया आणि गरम मसाला कधीही लास्टला घालायचा, ज्यावेळेस आपली भाजी रेडी होते त्यावेळेस. तर गरम मसाला घातलेला आहे आणि आता आपण छान मिक्स करून घेऊया. बघू शकता मस्त असं मिक्स झालेली आहे. आता आपण झाकण ठेवून साधारण 5 ते 6 मिनटं छान असं शिजवून घेऊया. मस्त असं टेस्ट सगळं आपल्या पनीरला येणार आहे. बघू शकता दिसायला देखील तितकीच सुरेख दिसत आहे. तर लास्टला आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत, म्हणजे आणखीनच आपली पनीरची भाजी दिसायला मस्त दिसते आणि खमंग तर अप्रतिम येत आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. आपण ही जी पनीरची ग्रेव्हीवाली भुर्जी आहे ती आपण चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकतो. तंदुरी रोटीसोबत देखील खाऊ शकतो. झटपट बनते आणि चवीला देखील तितकीच सुरेख लागते. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने आपली पनीर भुर्जी ग्रेव्ही मसाला या ठिकाणी तयार झालेला आहे, तो देखील ढाबा स्टाईल.
तर मस्त आपण आता सर्व करणार आहोत. बघू शकता दिसायला तितकी सुरेख आहेच. त्याचसोबत आपण कांदा त्याचबरोबर लिंबू देखील या ठिकाणी देणार आहोत. लिंबू टाकल्याने त्याची चव अजून वाढते. त्याचबरोबर मस्त अशी गरमागरम चपाती किंवा फुलका ट्राय करू शकतात. धन्यवाद.